भीमा सहकारी कारखान्याची 42वी सर्वसाधारण सभा अध्यक्ष राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली आताच पार पडलेली आहे। आपल्यासोबत राहुल कुल आहेत। दादा, या सर्वसाधारण सभेमध्ये कुठेतरी एक गोंधळाचं वातावरण होतं आणि एक माईक फेकण्याचा प्रकार झाला, काय सांगाल या संदर्भात? याच्यामध्ये ही जवळपास 49,000 सभासदांची संस्था आहे। हा एक दिवस असतो की सभासदांना आपण पूर्ण स्वातंत्र्य देतो प्रश्न विचारण्याचं आणि त्याच्या भावना व्यक्त करण्याचं, परंतु याच्यामध्ये आजची सभा ही या कारखान्याच्या इतिहासातली सगळ्यात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। सगळ्यांच्या प्रश्नाला आम्ही उत्तरं दिली आणि सगळं झाल्यानंतर मी सगळ्यांना जे काही वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत, जे सभेच्या स्थळावरून बाहेर पडताना मी त्यांना चहापानाचं निमंत्रण सुद्धा देऊन आलो। त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने सभा संपन्न झाली। एखाद्या माथी फिरू नये, माईक इकडे तिकडे करणं याची बातमी करणं योग्य नाही, तो सभेचा विषयही नाही आणि चुकीचं वर्तनाला शासनही असतं। परंतु आज लोकशाही पद्धतीने सगळ्यांना आम्ही स्वातंत्र्य दिल्यामुळे आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं संस्थेच्या संदर्भातले काही अभिनंदनाचे ठराव सुद्धा सभासदांनी संपन्न केले। आजच्या सभेमध्ये राजकीय चर्चा करायची झाल्यास जवळपास 80% ते 90% विरोधकांनाच बोलण्याची जाणीवपूर्वक संधी आम्ही दिली आणि लोकांच्या ज्या काही मनात शंका होत्या, बऱ्याच वेळेला लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण होतात ते होऊ नये म्हणून आम्ही सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरं देऊन जवळपास 2 तास 40 मिनिटं सभा चालली आणि ज्यांनी ऊस दिलाय त्यालाही उत्तर दिलं, ज्यांनी ऊस नाही दिला त्यालाही उत्तर दिलं, जो संस्थेच्या हितामध्ये आहे त्यालाही उत्तर दिलं आणि जो संस्थेच्या हिताच्या विरोधी काम करतो अशांनाही सुद्धा उत्तर आम्ही अतिशय लोकशाही पद्धतीने दिलेली असल्यामुळे अतिशय चांगली सभा संपन्न झाली आणि त्याबद्दल मी सभासदांना धन्यवाद देतो। दादा, कुठेतरी सेवानिवृत्त जे कर्मचारी कारखान्याचे होते त्यांनी कुठेतरी बंडाचं एक निशाण उपसलं होतं, आंदोलनाचा इशारा दिला होता। आज तुम्ही शब्द देखील दिलेला आहे की त्यांच्या मागण्या काही दिवसात पूर्ण, कशा पद्धतीने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या? लोकशाही पद्धतीने आपल्या भावना मांडणं हे प्रत्येकाचं काम आहे। त्या पद्धतीने त्यांनी आमच्याकडे निवेदन दिलं होतं। अधिकृत त्यांच्या वतीनं कामगार संघटना आमच्याशी चर्चा करते, त्यांची आमची चर्चा सकारात्मक झाली। पूर्वी ठरल्याप्रमाणे सेवेमध्ये असणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे जे काही ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे। सेवानिवृत्त कर्मचारी या संदर्भातलं सुद्धा आमचं त्यांचं बोलणं जे झालंय त्याची माहिती युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी या सभेला दिली आणि आमचं आणि कामगार युनियनचं जे चर्चा चाललेली ती सकारात्मक चाललेली आहे त्यांनी सांगितलं आणि पुढच्या 15 दिवसामध्ये सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं आमचं ठरलेलं आहे हेही त्यांनी सांगितलं आणि मीही सांगितलेलं आहे। पण त्या प्रश्नावर पडदा पडलाय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। एकत्रितच हे होते आमदार राहुल कुल। आजची सभा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि सभासदांना जास्तीत जास्त कसा फायदा करून देता येईल यासाठीच प्रश्न मोठ्या प्रमाणात मांडण्यात आले आणि विरोधकांचं देखील जे सभासदात जे गोंधळ झाला त्यांचं देखील म्हणणं ऐकून घेतलं। एकंदरीतच ही सभा सभासदांच्या हिताची होती आणि सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत त्यांचं देखील वेतन काही दिवसातच देण्यात येणार असल्याची माहिती राहुल कुल यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।